नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। जय जय श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, घरातील देवघरामध्ये सर्व देवी देवतांची पूजा करता येते असं आपण मानतो, परंतु वास्तू आणि धार्मिक मान्यतेनुसार काही देवतांची चित्र किंवा मूर्ती ठेवल्यानं नकारात्मक प्रभाव आपल्या आयुष्यावर आणि आपल्या घरामध्ये पडू शकतो। वास्तू आणि धार्मिक मान्यतेनुसार कोणत्या देवतांची चित्र किंवा मूर्ती पूजा घरामध्ये ठेवू नये, यामुळे नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात येऊ शकते। तेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सर्वात पहिली मूर्ती ती म्हणजेच भैरव बाबांची मूर्ती किंवा चित्र। घरातील देवघरामध्ये काळ भैरव, बटुक भैरव किंवा उग्र भैरव यांचं चित्र किंवा मूर्ती ठेवणं अशुभ मानलं जातं। भैरव देवता उग्र रूपामध्ये असतात आणि त्याची पूजा विशेष पद्धतीने करावी लागते। जर पूजा योग्य प्रकारे झाली नाही तर घरामध्ये अशांती आणि समस्या येऊ शकतात। आता पुढची देवता आहे ती म्हणजेच उग्र रूपातील काली मातेचं चित्र। उग्र रूप धारण केलेल्या काली माता, ज्यामध्ये त्या रक्तपान करतायत किंवा युद्ध मुद्रेमध्ये आहेत, असं चित्र घराच्या देवघरामध्ये ठेवणं हे शुभ मानलं जात नाही। हे चित्र तुमच्या घरामध्ये अशांती, भीती आणि नकारात्मक ऊर्जा आणू शकतं। आता पुढचा देव आहे तो म्हणजेच नरसिंह अवतारातील उग्र मुद्रेतील चित्र। भगवान नरसिंह अवताराची उग्र मुद्रा, जिथे हिरण्यकश्यपूचा वध करतायत, असं चित्र आपल्या देवघरामध्ये कधीही नसावं। हे चित्र कुटुंबामध्ये क्रोध, कलह आणि ताणतणाव वाढवू शकतं। आता पुढचं चित्र आहे ते म्हणजेच शिवशंकरांचं तांडव मुद्रेतील चित्र। भगवान शंकरांचं रौद्र किंवा तांडव मुद्रेतील चित्र किंवा फ्रेम देवघरामध्ये ठेवू नये। हे चित्र कुटुंबामध्ये अस्थिरता आणि नकारात्मक ऊर्जा घेऊन येतं। आता पुढचं चित्र आहे ते म्हणजेच महाभारतातील युद्धाचं चित्र। महाभारतातील युद्धाचं दृश्य किंवा श्रीकृष्णानं अर्जुनाला जे विराट रूप दाखवतानाचं चित्र आहे, तर ते घरामध्ये कधीही ठेवू नये। हे संघर्ष, क्लेश आणि मानसिक अशांतीला तुमच्या घरामध्ये जन्म देऊन जातं। त्यानंतर शनिदेवांची मूर्ती किंवा चित्र। घरातील पूजा स्थानावरती शनिदेवांची मूर्ती किंवा चित्र कधीही ठेवू नये। शनिदेवांची पूजा ही विशेष पद्धतीने केली जाते आणि चुकीच्या पद्धतीने पूजा झाल्यास तुमच्या आयुष्यावर त्याचा नकारात्मक प्रभाव पडतो। त्यानंतर पूर्वजांचे फोटो हे तुमच्या घरामध्ये, देवघरामध्ये ठेवणं अयोग्य आहे, कारण शास्त्रानुसार पितृतर्पण आणि देवाची पूजा वेगवेगळ्या ठिकाणी करावी लागते। त्यामुळे देवघरामध्ये तुमच्या पूर्वजांचे म्हणजेच पितरांचे फोटो ठेवू नयेत। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने लक्षात ठेवा की देवघरामध्ये देवतांची खंडित मूर्ती, रडणारी मूर्ती, बुडत्या सूर्याचे किंवा पाण्यामध्ये बुडणाऱ्या देवाचं चित्र, क्रोधित हनुमानजींचं चित्र कधीही ठेवू नये। अशी चित्र किंवा फोटो, मूर्ती मानसिक अशांती आणि तुमच्या सकारात्मक ऊर्जेवरती परिणाम करू शकतात। या व्यतिरिक्त एकाच देवतेच्या 2 किंवा अधिक मूर्ती देवघरात ठेवल्याने विरोधाभास आणि ऊर्जेचं असंतुलन निर्माण होतं। गडद काळ्या रंगाच्या मूर्ती आणि चित्र देखील पूजा घरामध्ये ठेवू नयेत। जर पूजा घरामध्ये स्त्रिया देखील पूजा करत असतील तर हनुमानजींची मूर्ती ठेवणं शक्यतो टाळावं। त्यांची मूर्ती तुम्ही एखाद्या विशेष स्थानावरती ठेवू शकता। तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीनं देवघरामध्ये या देवी देवतांची चित्र कधीही ठेवू नयेत, जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।